दोघं एकमेकाच्या गळ्यात गळा करून सत्ता उपभोगताय. हे सगळं बोलणं खूप सोपं असतं. अजिबात नाही आहे. टक्केवारीमध्येच अंकुश आहे त्यांचा. पण जे काम करायची गरज आहे ते काम होतच नाही आपल्या इथे. आमच्याकडून तुम्ही मतं कशाला घेता? तो न्याय द्यायला या ठिकाणी प्रशासन कमी पडते. हमारा सीधा छपी ये लोग हमारा पाणी बेच रहे. आणि लोक नुसतं बडबड करणारे लोक आहेत. मुळात वितरण व्यवस्था जी आहे ती सुधारण्याची फार मोठी गरज आहे. एक धरण आपल्याला निश्चितपणे मिळेल, कारण आड्यात जर पाणी नसेल तर पोऱ्यात येणार कुठून? की तुम्ही लोक सर्व सत्ताधारी लोक हे मेलेल्या टाळूवरचं लोणीच खायचं पण तुम्ही सोडत नाही. नुसतंच बोलून काय होत नाही. ही गोष्ट का नाकारता का कल्याणचा विकास होतोय. 95 के बाद से 90% कल्याणपुर में अनाधिकृत बांधकाम नहीं हुआ. लोकप्रतिनिधी तर आम्ही सुद्धा लोकप्रतिनिधी होतो त्यावेळेस पण आम्ही अपयशी ठरलोय. गाजरांचा कारखाना जर कोणी काढला असेल किंवा गाजरांची शेती जर कोणी करायचा तो अधिकार दिला असेल तर त्या ठिकाणी तो बीजेपी आणि त्या ह्या सत्ताधाऱ्यांनी स्वीकारावा. नाही, हा आम्ही घेऊ. गाजर आम्हाला द्यायला काय प्रॉब्लेम? आणि जनतेला काय देता येतं गाजर? शापित विकास नसला पाहिजे. ती क्लस्टर योजना ही निवडणुकीच्या तोंडात बाहेर काय येते. सत्ताधारी लोक स्वतः समस्या सांगतायत आणि स्वतःच आंदोलन करतायत. किती आंदोलन येणे लोकांनी केली. तुमच्या मध्ये दम नाही आहे. विरोधक आहेत ना फक्त आरोप करण्याच्याच पुरते या ठिकाणी अवेलेबल आहेत. युती व्हावी, मराठी माणूस एक व्हावा. महापौर हा युतीचाच होणार आहे. तर युती होऊन मिळू शकत नाही. खात्री आहे का शिवसेनेची संख्या जास्त असेल त्यामुळे आम्ही तो विचार की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमामधून महायुतीचा महापौर झाला पाहिजे. नागरिकांच्या प्रश्नावर तुम्ही बोलताय की नाही? महापौर हा महायुतीचाच होईल. शिवसेनेला डॅमेज करू शकत नाही.